शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पैसे भरूनही शेतकऱ्यांना सोलार पंप मिळाले नाहीत, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। पुढली मोठी बातमी निघते, शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरून जयंत पाटलांचा हल्लाबोल। पुढली मोठी बातमी निघते, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा दणका, फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत। पुढली मोठी बातमी निघते, निवडणुकीच्या काळात विदर्भातील 167 शेतकऱ्यांची आत्महत्या, कर्जमाफी करून राज्याला विशेष पॅकेज द्या, किसान सभेची सरकारकडे मागणी। पुढली मोठी बातमी निघते, कापसावर बोंडाळी, वेचणीला मजूर मिळेना, हताश होत उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, निवडणूक संपताच मोठी बातमी, नाशिकमध्ये सापडले पंतप्रधान पीक विमा योजनेचे बोगस लाभार्थी, कारवाई होणार। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात 8 जिल्ह्यात कांदा पीक विम्यात मोठा घोटाळा, लागवड अधिक दाखवून उतरला पीक विमा, शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते, शेतातील ट्रान्सफर जळून शॉर्ट सर्किट, शेतकऱ्याचा 16 एकर ऊस जळून खाक, 23 लाख रुपयांचा फटका। पुढली मोठी बातमी निघते, अदानीसाठी शेतकऱ्यांचा युवकांचा अंगठा कापला जातोय, राहुल गांधी यांचा संसदेत हल्लाबोल। पुढली मोठी बातमी निघते, अतिशय आनंदाची बातमी आहे, नव्या सरकारचं लाडक्या शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, शब्द पाळला, सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 8 दिवसात जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।